हो. तर या संदर्भामध्ये पुन्हा काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. आपण शूद्र आणि अतिशूद्राच्या संदर्भामध्ये विचार करतो. तर शूद्र आणि अतिशूद्राच्या संदर्भामध्ये पाणीच्या संदर्भात आपण पाहिलं असेल तर हा जो चौथा आणि पाचवा वर्ण जो आहे अस्पृश्यांचा, गाव कुसाबाहेर असणारा, त्याच्यावर आलेली बंधनं, आता या टप्प्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की पुढचा जो कालखंड आहे गुप्ता पिरियडच्या नंतरचा, की ब्राह्मणी व्यवस्था वैदिकी संस्कृतीचा एक फार मोठ्या प्रमाणामध्ये उदय झालेला आहे. आता ह्या उदयाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजेत की हा जो वर्ग आहे, व्यापार, नगर संस्कृती, नागरी संस्कृती, व्यापार उद्यमाचा विकास, गुप्त काळानंतर ब्राह्मणी संस्कृतीने, वैदिक संस्कृतीने पूर्ण अंशानं गोहत्या बंद केलेली आहे, यज्ञयागातील हिंसा बंद केलेली आहे आणि बुद्धांवर मात करण्यासाठी त्यांनी मांसाहार वर्ज्य केलेला आहे असं बाबासाहेब दाखवून देतात. पुढचा मुद्दा आपला असा येतो की गुप्त कालखंडानंतर एक प्रकर्षानं बाब आपल्या निदर्शनास येते की तोपर्यंत गुप्त कालखंडापर्यंत व्यापार उद्योग हा भरभराटीला होता. मुद्रा प्रचूर प्रमाणामध्ये होती. आता गुप्त कालखंडानंतर मुद्रेचा लोप होतो. याची कारणं वेगवेगळी दिलेली आहेत की हे जे राजे आहेत, अगदी राष्ट्रकूट, पाल वगैरे, त्याच्यानंतर कालखंडात आलेले जे दक्षिणेकडचे किंवा उत्तरेकडचे जे आहेत, ह्या ब्राह्मणीकल्ल राजवटींनी आपली जी मान्यता आहे, राजाश्रय मिळावा, लोकमान्यता मिळावी आणि उच्चवर्णीयांचं तुष्टीकरण करावं दृष्टीनं त्यांनी अग्रहार नावाची गाव दान देण्याची पद्धती सुरू केली. अग्रहाराच्या संदर्भामध्ये हेही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजेत की बुद्धिस्ट कालखंडामध्ये अगदी तक्षशिलासारखी जी विद्यापीठं होती, या विद्यापीठांना गावं दान दिली होती आणि त्याचा सारा वसूल करण्याचा त्याला अधिकार दिला होता. तर ब्राह्मणी गुप्त कालखंडानंतर हे गावं पुरोहिताला दान दिल्या गेलीत. आता ही गावं दान देत असताना त्या गावामधला जो कुणबी आहे, जो शेतकरी आहे, तो त्या गावासोबत बांधला गेलेला आहे. हे जे कारागीर आहेत, जे नागर संस्कृती जी आहे, शहरी संस्कृती आहे, ही शहर संस्कृती नष्ट झालेली आहे. व्यापार नष्ट झाल्यामुळं, कारण समुद्री मार्गाचा व्यापार हा निषिद्ध मानलेला आहे वैदिकी संस्कृतीनं. फार तपशिलात न जाता जातीच्या अर्थशास्त्रामध्ये आपण त्याचा विचार करू तर या ठिकाणी अर्थव्यवस्था डबघाली आलेली आहे. जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळावा, काही अग्रहार ब्राह्मणांना, पुरोहितांना गाव दान दिल्या गेलेत. त्यातला कास्तकार, जो किसान आहे, जो शेतकरी आहे, तो त्या गावासोबत बांधलेला आहे आणि त्यातून जो वसुलीचे अधिकार आहेत ते त्याला दिल्या गेलेत आणि त्याच्या संदर्भामध्ये काही प्रशासकीय अधिकारही त्यांना दिल्या गेलेत, काही मर्यादित अधिकार ठेवून, की राजाला उच्च राजवटींना लोकसमर्थन मिळावं, धार्मिक मान्यता मिळावी, या अनुषंगानं या दृष्टीनं अग्रहाराची जी रचना केल्या गेलेली आहे ही त्या ब्राह्मणी व्यवस्थे, ब्राह्मणी, पुन्हा एकदा सांगतो, ब्राह्मणी म्हणजे ब्राह्मण नव्हे, कायम शोषक, कायम शोषित व्यवस्था, म्हणजे ही व्यवस्था कायम ठेवण्यासाठी
ज्या पद्धतीनं अग्रहार दिले गेलेत, पुरोहित दिल्या गेलेत, याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मंदिर संस्कृती जी आहे, विहार आहेत, हे विहार बुद्धाचेच, लेण्या आणि विहार हा बुद्ध संस्कृतीने निर्माण केलेली, किंबहुना बुद्धाच्या कालखंडात आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये ह्या लेण्या व्यापाराची केंद्र होती. अगदी ते शिलालेख आजही मिळतात आपल्याला की तिथं पथपेढ्या होत्या आणि त्या विहाराच्या भिक्षूंसाठी आरोग्याची सेवा करण्यास, आरोग्य सुविधा किंवा दिवाबत्ती करण्यासाठी पथपेढ्या आहेत आणि त्या पथपेढ्या इथल्या गृहपतीने, गृहपतींनी, व्यापाऱ्यांनी जे ठेवलेलं भांडवल आहे त्याच्या व्याजातून त्याची ती व्यवस्था करणारे. तात्पर्य असं की व्यापार संस्कृती आणि दळणवळण याचा जो विकास झालेला आहे, हा विकास गुप्त कालखंडानंतर नागरी व्यापार मग नष्ट झालेला आहे. आणि शहरामध्ये असणारे हे जे कारागीर आहेत हे आता गाव खेड्याकडे आलेले आहेत. खेडी ही समृद्ध होऊन राहिलेली, खेड्याकडे आलेले आहेत. आता खेडं जी उभी राहिलेली आहेत, ही खेडी मंदिराच्या सभोवताली उभी राहिलेली आहेत. रामशरण शर्मा सारखे विद्वान हे दाखवून देतात किंवा हा इतिहासच आहे की केवळ एका व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला चालणार नाही की 6व्या सातव्या शतकानंतर मंदिर संस्कृती निर्माण झाली आणि ह्या मंदिर आता आर्य ही यज्ञ संस्कृती, मंदिर संस्कृती नव्हे. देव हा मूर्तिपूजाच नव्हती. मूर्तिपूजा किंवा स्तूप पूजा वगैरे जी आहे ती बुद्धाकडून आलेली आहे आणि त्याचं अनुकरण करू म्हणून त्याच्या ज्या देवता आहेत, वरुण, इंद्र, अग्नी वगैरे, अगदी ऋग्वेदामध्येही विष्णूचं एखादं दोन उदाहरण सापडते. त्याच्यानंतर जो वैष्णव वगैरे जो निर्माण झाला तो तिकडं तुम्हाला सापडणार नाही. मुद्दा आपला असा आहे की मंदिरं कशी उभी राहिली, तर या आदिम लोकांची जी लोकपाल दैवतं आहेत, ही लोकपाल दैवतं कोणती, तर गणपती, मारुती, हनुमान म्हणतो, वेताळ, म्हसोबा, मर्याई, आसरा, ह्या मातृदेवता असतील, किंबहुना हे लोकपाल दैवत आहेत. आणि या लोकपाल दैवताच्या आधारावर पुराणं लिहिल्या गेलीत आणि ही देवळं उभी केल्या गेलीत आणि या देवळाच्या पूजा करण्याचा जो अधिकार आहे तो पुरोहिताकडे आला. म्हणजे यज्ञ संस्कृतीतल्या अर्थव्यवस्थेला मंदिराची पर्यायी अर्थव्यवस्था उभी राहते आणि ही उभी करत असताना इथला जो फोक आहे, सर्वसामान्य माणूस आहे, त्यामध्ये, कारण कुठलीही संस्कृती असेल तर त्या संस्कृतीमध्ये त्याचे आदिम अवशेष कायम असतात. तसं शेण मातीवर पडल्यानंतर त्याला मातीही टिकूनच येते. कितीही परिवर्तन जरी होत असलं, जसं आता मी माहुलीला आहे, अमरावतीत आहे, मी इथून पुण्याला किंवा मुंबईला आलो असेल तरीसुद्धा माझ्या जोड्याला, माझ्या चपलाला, माझ्या पायाला अमरावतीतली, माहुलीतली मातीही लागलेलीच असते. म्हणून कितीही परिवर्तन झालं असेल तर त्यातले जे मूळ काही आहेत, अवशेष आहेत, ते कायम असतात आणि त्या अवशेषांना दैवतीकरण बनवून त्याच्यावर पुराणं लिहिल्या गेलीत, कथा लिहिल्या गेल्यात, मिथकं लिहिल्या गेलीत. डी कोसंबीनं मिथ्स अँड रियालिटीमध्ये किंवा ॲन इंट्रोडक्शन टू द एन्शियंट हिस्ट्रीमध्ये हे सगळे सुंदर रीतीने मांडलेले आहेत. किंवा ह्या ज्या लोकपाल दैवताच्या संदर्भामध्ये देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचं लोकायत अतिशय अभ्यासण्यासारखा ग्रंथ आहेत. किंवा रोमिला थापरचं फ्रॉम लीन एज टू स्टेट, हे सगळे ग्रंथ आहेत, ही पाहिली पाहिजेत. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की खऱ्या अर्थानं इतिहासाचं वस्तुनिष्ठ अध्ययन करण्याची जी एक स्कूल आहे कम्युनिस्टांची, ती मान्य करावी लागते. आंबेडकरी हिस्ट्री स्कूल आता नव्यानं होतं आहे.
आपल्याला हा द्वंद्वात्मक इतिहास मांडायचा असेल, केवळ वर्गवादाच्या पलीकडे जाऊन जात वर्णाच्या आधारे आणि वर्ग या संदर्भामध्ये नव्यानं आंबेडकर हिस्ट्री मांडायची असेल तर आंबेडकर स्कूल ऑफ हिस्ट्री, आंबेडकर स्कूल ऑफ थॉट मल्टीडिसिप्लिनरी नव्यानं उभी राहत आहे. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी इंडियन डॉक्टर आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसकडे त्याच दृष्टीने पाहते की इट इज अ आंबेडकरी स्कूल ऑफ थॉट. नव्यानं तो इतिहास मांडणारी, नव्यानं तत्त्वज्ञान, एक राजकीय तत्त्वज्ञान, आर्थिक तत्त्वज्ञान मांडणारी स्कूल म्हणून मी याच्याकडे पाहतो. मुद्दा माझा असा आहे की या परिस्थितीमध्ये हे जे मंदिर संस्कृतीचं दैवतीकरण, लोकांच्या धर्म मनातील श्रद्धांना समोर ठेवून, जे मला एक उदाहरण सांगावं असं वाटते की देवीप्रसाद चट्टोपाध्याय हे लोकायतमध्ये दाखवून देतात की याज्ञवल्क्य स्मृतीने गणपतीला यज्ञ करता म्हटलेलं आहे. त्याची टीका निंदा केलेली आहे. हेच कशा करता सांगतोय मी की ही लोकांची लोकपाल दैवत आहेत आणि त्याचं दैवतीकरण पुराणाच्या माध्यमातून उभं करून ही नव्यानं त्यांची अर्थव्यवस्था, यज्ञ संस्कृतीच्या पर्यायाला उभी राहणारी अर्थव्यवस्था, ती 6व्या-7व्या शतकानंतर पुराण उभे राहतात, मंदिरं उभे राहतात आणि या मंदिरं ग्रामीण भागामध्ये अग्रहार म्हणून यांना दिलेली पुरोहितांना जमीन आणि त्याभोवती उभी राहणारी ही संस्कृती, अर्थव्यवस्था, याच्यामध्ये प्रामुख्याने एक बदल होतो की शहरी जी नागरी संस्कृती होती तिचा पाडा होतो, तिचा ऱ्हास होत जातो आणि शहरामध्ये स्वतंत्र व्यवसाय, कारागीर असणारे जे लोक आहेत हे लोक गावखेड्यामध्ये येतात या मंदिर संस्कृती भोवती. कारण या मंदिराला हजारो एकर दान दिल्या जाते. ही जे सरंजाम पद्धती आहे त्या पुरोहिताच्या संदर्भातील, अगदी ते जे मंदिराला दान मिळालेले ज्या जमिनी आहेत ते एका पुरोहिताकडं आणि राजे रजवाडे त्यांच्या नातेवाईक, सरदार, जहागीरदार यांना जमिनी दिलेल्या आणि जमिनीसोबत जमिनीवर काम करणारा श्रमिक आणि कारागिरी त्याला दिलेला आणि अगदी वेठबिगार पद्धतीने त्यानं काम करावं आणि त्यातल्या उत्पन्नाचा हिस्सा अत्यंत अल्प प्रमाणात ठेवून हे उच्च वर्णीय किंवा उच्च संस्कृतीचं पोषण करावं. अगदी युरोपमधल्या चर्च संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपण तेच पाहतो. चर्च संस्कृती असेल किंवा ख्रिश्चनिटी जी असेल तिची प्रतीक, तिथले जी क्रांती होते त्याचा तो जो इतिहास आहे, आर्थिक इतिहास आहे, तो आपण जातीच्या अर्थशास्त्राच्या संदर्भात आपण त्याचा विचार करणार आहोत. कारागीर जे आहेत हे शहरातील कामं आणि त्याचा तो दर्जा तो नष्ट झाला, तो गावखेड्यात आलेले आणि या गावखेड्यामध्ये हे जे कारागीर आहेत या कारागिरांना बलुते पद्धतीनं मंदिरासाठी, जहागीरदारासाठी किंवा सरंजाम वतनदारासाठी ज्या जमिनी आहेत त्या जमिनीसाठी ह्या मोठ्या शेतकऱ्याच्या, आता तिथं कुणी बी नाही आहे, इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात कुणब्याचं, शेतकऱ्याचं शोषणच झालेलं आहे. कुणब्याचा इतिहास कोणच लिहिलेला नाही आहे. किंबहुना बाबासाहेब असं म्हणतात की भारताचा इतिहास हा पराजयाचा इतिहास आहे. एकच आहे त्याच्यामध्ये की तो छत्रपती शिवाजी महाराज एक अपवाद आहेत. कैवर्ताचं बंड, शेतकऱ्याचं बंड म्हणून पाल राज्यामध्ये 1850 मध्ये एक आपल्याला आढळते. असो, आपल्याला भरकटू द्यायचा नाही मुद्दा. तर ही जी संस्कृती आहे ही नव्यानं अर्थव्यवस्था, नव्यानं मंदिर संस्कृती उभी राहते आणि मग हे जे लोक आहेत, मुद्रा नाही आहे, मुद्रेचा ऱ्हास झालेला आहे, व्यापार थांबलेला आहे आणि मग हे जे कारागीर आहेत ह्या कारागीर जातींचा स्वतंत्र व्यवसाय, त्यांचा दर्जा वतन स्वरूपामध्ये, मग तो चांभार असेल, चांबड्याचा व्यवसाय करणारा असेल तर त्यानं त्या शेतकऱ्यासाठी, त्या जमीनदारासाठी लागणारी जी मोट आहे ती बनावी, शेतकऱ्याचे जोडे बनवावेत,
कुंभारानं गावासाठी लागणारे मडके घडवावेत आणि याची कायम चाकरी करणारा जो अतिशूद्र वर्ग आहे, महार मांग वगैरे, हा गाव कुसाबाहेर राहणारा, त्याच्याकडं हीन दर्जाची कामं दिलेली आहेत, वतनाची जी कामं दिलेली आहेत, ही वतन संस्कृती, ही जहागिरीची संस्कृती, ही बलुते पद्धती आणि या व्यवसायामध्ये बंदिस्त झालेले कारागिराचं कौशल्य आणि त्याचे व्यवसाय आता ग्रामीण पातळीवर जात व्यवसाय म्हणून परिदृढ होत जातात. व्यवसाय बदलाची परवानगी त्याला नाहीये. का नाही? की तो कारागीर गावाशी बांधलेला आहे. जर हा जो अग्रहार आहे ते गाव दान दिले, एकाकडून दुसऱ्याला जरी दान दिल्या गेलं असेल तर त्या माणसाला, त्या कारागिराला, त्या तेल्याला, त्या सुताराला, त्या गावच्या चांभाराला, त्या गावच्या लोहाराला इतरत्र जाण्याची बंदी आहे. आणि गावासाठी लागणारे जे उत्पादन आहे तेवढंच त्यानं बनवावं. आणि त्याचा मोबदला काय? तर त्या शेतकऱ्याचा, त्या जमीनदारातल्या जो हिस्सा आहे पिकातला, तो ठरलेला आणि तितका तो हिस्सा त्याला बलुतं म्हणून मिळणारा. आज वतनदारी, बलुते पद्धती, बलुतेदार म्हणून त्याचं फार मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण केल्या जात असेल कदाचित, पण ते तसं नाही आहे. हे गुलामीची व्यवस्था आहे. आता यामध्ये जो अतिशूद्र वर्ग आहे, ज्याला आपण महारमांग, चांभार वगैरे, जो अतिशूद्र, चांभार नाही, चांभाराचा स्वतंत्र व्यवसाय, हा जो वर्ग आहे याला वेतन आहे, पण हे वेतन सरकारी नाही आहे. तर त्यानं ती भीक मागावी, कामाचा मोबदला नाही म्हणून. ती सेवेसाठी ती भीक मागावी. दिलं तरी ठीक, नाही दिली तरी ठीक. असो, जात आणि व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपण नंतर बोलणार आहोत. आता या 6व्या शतकाच्या दरम्यानच्या काही गोष्टी आपल्याला, 6व्या-7व्या शतकाच्या दरम्यानच्या काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. ह्या गोष्टी अशा की मध्य आशियातून शक, खून आणि गुजर मध्य आशियातून आलेले, कदाचित मी चुकत असेल तुम्हाला दुरुस्त करावं, हे क्षत्रिय नाहीत, परंतु इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं त्यांना क्षत्रियाचा दर्जा दिला. इथल्या ज्या सरंजाम जाती आहेत किंवा इथला जो ज्याला आपण कुलपती, गहपती किंवा कुणबी म्हणतो, जमीनदार वर्ग मोठा, की आज ज्याला आपण मराठा वर्ग म्हणतो, या संदर्भामध्ये आपण असं पाहू की यांना वर्ण बदलण्यासाठी, याची जात बदलण्यासाठी एक हेमगर्भविधी होता. हेमगर्भविधी म्हणजे सोन्याचा गर्भाच्या आकाराचे 2 मडके बनवायचे, म्हणजे गर्भात बनवायचा तो, आणि तो गर्भाच्या स्थितीमध्ये जसा माणूस असतो तसा त्या गर्भामध्ये ठेवला जायचा. त्याच्यावर मंत्रोच्चार करून, त्याच्यावर अग्निसंस्कार करून त्या मडक्यातून त्याला बाहेर काढायचं. आणि हेम म्हणजे सुवर्ण, सोनं, आणि ते मडकं आणि त्याचं दान त्या पुरोहिताला दिल्या जात. आता प्रश्न असा उरतो की आता शूद्रातून वर्णप्राप्त बदललेला, द्विज झालेला जो घटक आहे त्याला उच्चवर्णीयातील स्टेटस काय? कारण शूद्र अतिशूद्र वर्गाला गोत्र नाही, तर त्याला कुल आहेत. गोत्र हे फक्त उच्चवर्णीयालाच. आणि मग ज्यानं तो विधी केला असेल, हेमगर्भ विधी केला असेल, त्या पुरोहिताचं गोत्र त्याला ते प्रदान करणारे. असाच विधी छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला आहे. तो कुणबीराचाच, आणि त्याचं क्षत्रियकरण केलेलं आहे गागाभटांनी. प्रश्न फार ताणण्याचा नाही. तर मुद्दा आपला असा आहे की ब्राह्मणी व्यवस्थेच्या पुरोहितांच्या भल्यासाठी जात आणि वर्ण बदलण्याच्या प्रक्रिया, काही व्यवस्था निर्माण झाल्यात. आणि अशा शक, खून आणि गुजरांना त्यांचा वर्ण बदलून राजस्थानमध्ये किंवा यामध्ये जे क्षत्रियत्व बहाल करून दिलेलं आहे, ज्याला आपण राजपूत वगैरे म्हणतो,
हे अशा पद्धतीनं क्षत्रियत्व बहाल केलेले. छत्रपती शिवाजी महाराजाचा जो हेमगर्भवित तो असा झालेला आहे. आणि हा वर्गाची एक समस्या आहे. हा मुद्दा इथं चर्चेला घेण्यासाठी यासाठी की आता हेमगर्भ विधी करून जो वर्ण बदललेला आहे, जी जात बदललेली आहे, त्याचे जे नातेवाईक आहेत ते वेगळ्या वर्णामध्ये आणि याचा वर्ण बदललेला आहे. हा एक क्रायसिस आपल्याला दिसून येतो. मुद्दा आपला असा आहे की या वर्णव्यवस्थेच्या बदललेल्या स्वरूपामध्ये जी अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था उभी राहते, या समाजव्यवस्थेतला व्यापार बाजार बंद झालेला आहे, अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कृषीवर आधारित असणारी जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मंदिरं मात्र पुष्ट झालेली आहेत. मंदिरामध्ये गळगंज संपत्ती जमा झालेली आहे. आणि निर्वाधपणे परकीय आक्रमणं जी आहेत, जे तुर्कांची जे आक्रमणं आहेत, मोगल निजाम, हे ज्या बाहेरून आलेले जे आक्रमक आहेत, आक्रांत आहेत, यांनी केलेल्या आक्रमणं ही संपत्तीच्या लुटीसाठी आहेत. त्याच्या तपशिलात मला जायचं नाही. आणि त्यांनी इथली व्यवस्था फारशी बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही. अगदी ब्रिटिशांनीही तो बदल केलेला नाही. आणि या स्थितीगतीमध्ये जातीतील अस्पृश्यता, जातीतील व्यवसायबंदी, जातवार वस्त्या आणि रोटी व्यवहार, बेटी व्यवहार, अशा पद्धतीनं ही 6 लक्षणं धारण केलेली जात एका इतिहासाच्या 6व्या-7व्या शतकापासून जी बंदिस्त होत आली ते ब्रिटिश कालापर्यंत, आणि ब्रिटिशांनीही तो प्रयत्न केलेला नाही असं आपल्याला सातत्याने दिसून येते. मुद्दा या ठिकाणी मी थांबतो. तुमच्या सहनशीलतेचा फार अंत पाहू नये. मी सुरुवातीला माझी चूक मान्य करतो की मी माझा परिचय नव्यानं द्यायला पाहिजे होता, तो आता शेवटी देतो. मी डॉक्टर वामन गवई, अमरावती, ऑल इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसने मला ही जी संधी दिली, आपल्यासोबत चर्चा करण्याचा एक फार मोठा अवसर उपलब्ध करून दिला, मी यासाठी आपला शतशः आभारी आहे. आणि मी तुम्हाला एक विनंती करतो की काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारा. याच्यावरती आले असतील तर ते काही मी बोलण्याच्या किंवा चर्चेच्या ओघामध्ये फारसं मी लक्ष दिलेलं नाही किंवा देऊ शकलो नाही. तर माफी असावी. तर काही प्रश्न असतील तर तुम्ही टाईप करू शकता किंवा विचारू शकता. तर अशा रीतीनं आपण इथं थांबावं असं मला वाटतं. आपण शांतपणे ऐकून घेतलं. यापुढं आपले जे वाघ सर आहेत किंवा बनसोड सर आहेत किंवा आपले जे ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे निर्देशाप्रमाणे किंवा त्यांनी केलेल्या आज्ञेप्रमाणे पुढील सूत्र, पुढील विषय आणि व्याख्यान आपण करणार आहोत. जय भीम, जय भीम, जय भीम. येऊ का मी?